प्रशांत कोरटकरला आता कळंबा जेलमध्ये स्वतंत्र अंडा सेलमध्ये ठेवले। कोरटकरला स्वतंत्र अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आणि कोरटकरच्या वकिलानं सुरक्षित कोठडीची मागणी केलेली होती। कोर्ट परिसरात झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर ही विनंती करण्यात आलेली होती। प्रशांत कोरटकरला ठेवण्यात आता कळंबा जेलच्या स्वतंत्र अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि कोर्ट परिसरात कोरटकरवर हल्ला झालेला होता, त्याचा प्रयत्न झालेला होता। तर कोरटकरच्या वकिलानं स्वतंत्र कोठडीची त्यामुळे मागणी केली होती आणि ती कोर्टाने मान्य केली आहे। कोरटकरला आता वेगळ्या अंडा सेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत कोल्हापूरमधून। प्रताप, काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? कोरटकरला आता अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे। कोरटकरची पोलीस कस्टडी संपल्यानंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। पण काल जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये त्यांच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं की कोरटकरवर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं आपण विचार करावा, त्याला वेगळ्या पद्धतीने ठेवावा अशा प्रकारची मागणी न्यायालयासमोर केली आणि न्यायालयानं तातडीनं जेल प्रशासनाला तशा सूचना दिल्या जातील अशा प्रकारची भूमिका घेतली। आणि आपण पाहतो की कोरटकरला ज्यावेळेला जेलमध्ये हलवण्यात आलं त्याच वेळेला त्याची अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। त्या परिसरात एकच कैदी ठेवला जातो आणि प्रामुख्याने त्याच्या अवतीभोवती कोणीही कैदी नसणार याची सुद्धा एकूण काळजी जेल प्रशासनाने घेतलेली आहे। कारण आपण पाहतो की जेलमध्ये देखील पेपर जे आहेत ते पोहोचवले जातात, प्रत्येक कैदी पेपर वाचू शकतो आणि छत्रपतींचा अवमान केला म्हणून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची एक भूमिका मांडली। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कोरटकरला जेलमध्ये रवानगी केल्यानंतर तातडीनं त्याला अंडा सेलमध्ये स्वतंत्र ठेवलेलं आहे। उद्या त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे आणि प्रामुख्याने जेलमधला त्याचा दिवस वाढतात की कमी होतात हे उद्या ठरणार आहे। ठीक, धन्यवाद प्रताप दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर होते। तर वकिलांनी केलेली ही सुरक्षित कोठडीची मागणी होती, त्यामुळे कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे।